नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा आहे की मक्याची तुरी निघताना किंवा मक्याची तुरी निघताना या अवस्थेमध्ये मक्याला खत नियोजन काय करायला हवं। तर मित्रांनो, सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील। तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर, मक्याचा तुरा निघण्याच्या अवस्थेमध्ये खत व्यवस्थापन काय करावं जेणेकरून मक्याचे दाणे चांगले निघतील, मका चांगल्या ॲव्हरेज आपल्याला मिळू शकेल। मित्रांनो, याच्या आधीही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत की मक्याचं खत व्यवस्थापन असेल, पहिला डोस असेल, दुसरा डोस असेल किंवा वॉटर सोल्युबल मॅनेजमेंट असेल, पाणी 70 किंवा 80व्या दिवशी किंवा 80 ते 85व्या दिवशी मक्याचं पाणी व्यवस्थापन कसं असेल, या सगळ्या गोष्टी मक्याच्या दाण्याला भरण्यासाठी कारणीभूत असतात। मग आपलं ते नियोजन कसं करावं याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, आजचा विषय असा, तत्पूर्वी मला एक गोष्ट माहिती आहे का की आधी तुरा निघतो की मका निघतो, म्हणजे आधी हे मक्याचं कणीस निघतं का तुरा निघतं, म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन पिकामध्ये जर आपल्याला ऑब्झर्वेशन घ्यायचं असेल तर आपलं ऑब्झर्वेशन असं असायला पाहिजे। आता बरेच शेतकरी म्हणतात की मका तुऱ्यावर आलेला आहे, खत काय द्यावं, पण कोणी शेतकरी असं म्हणत नाही की मका कणसावर आलेला आहे, काय खत व्यवस्थापन करावं। मग तुऱ्याचं व्यवस्थापन करतो आपण की मक्याचं व्यवस्थापन करतो, कणसाचं तर कणसाचं। तर मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस मका पोटरीमध्ये येतो आणि त्याचं जे काही कणीस निघत असतं, सुरुवातीला कणीस निघतं, त्याच्यानंतर तुरा निघत असतो, ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे किंवा असं ऑब्झर्वेशन आपलं पिकामध्ये असायला पाहिजे। मग आपण म्हणायला काय पाहिजे की मका कणसावर आल्यानंतर आपण काय नियोजन करावं, किंवा आता शेतकरी काय म्हणतात की मका तुऱ्यावर आल्यावर नियोजन काय करायचं। जाऊ द्या, विषय कुठलाही असो, तुऱ्यावर असो किंवा कणसावर असो, मका येणारच आहे, पण सुरुवातीला कणीस आधी येतं, त्याच्यानंतर तुरा येतो। मग आता आपण म्हणू शकतो हे फिमेल पार्ट आणि तो मेल पार्ट म्हणू शकतो आपण। मग या अवस्थेमध्ये मित्रांनो, याच्या आधी जर आपण खत व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं असेल, पहिला डोस असेल, दुसरा डोस असेल, त्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही टाकलेलं असेल युरिया, दाणेदार आणि पोटॅश किंवा एखादं मिश्र खत, अशा प्रकारची खत व्यवस्थापन केलेलं असेल किंवा झिंकचं व्यवस्थापन सेपरेट केलेलं असेल तर अतिउत्तम। काही शेतकऱ्यांचा फक्त काही कारणास्तव एक डोस झालेला असेल आणि संपूर्णतः त्यांचं मका हा ड्रिपवर असेल, तर त्यांच्यासाठी हा खूप फायदेशीर व्हिडिओ आहे की त्यांनी दुसरा डोस दिला नसणार तर वॉटर सोल्युबल म्हणून आपण तुरे निघण्याच्या अवस्थेत किंवा कणस जस्ट निघता आहेत त्या अवस्थेमध्ये तुम्ही एक 13-40-13 एकरी 2.5 ते 3 किलोप्रमाणे जर सोडलं तर आपला तुरा चांगला निघेल, कणसंसुद्धा चांगले निघतील, कणसातील दाण्यांचं प्रमाणसुद्धा चांगलं होईल आणि त्याच्यासोबत आपल्याला झिंक तुमचं चिलेटेड फॉर्ममधलं असेल, ऑक्साईड फॉर्ममधलं असेल किंवा पॉलिसल्फेट फॉर्ममधलं असेल, नवीन बाजारात आलेलं आहे, हे झिंक आपण आपल्या पिकाला 1 ते 2 वेळा तुरे निघण्याच्या अवस्थेमध्ये नियोजन करायचं। त्याच्यानंतर अजून तुम्हाला काही वाटतं आहे की दाणे भरलेले नाही, परत तोच डोस आपण रिपीट 8 दिवसाच्या अंतराने करू शकतो, 13-40-13 आणि झिंक चिलेटेड असेल, ऑक्साईड असेल किंवा पॉलिसल्फेट फॉर्ममधले असेल। मग त्याच्या 15 दिवसानंतर दुसरं खत व्यवस्थापन आपलं 0-0-50, म्हणजे तुमचा इथं पोटॅश जाऊ द्यायचा फक्त। ज्यावेळेस आपले दाणे चांगले भरलेले असतात आणि दाण्याची साईज करण्यासाठी, वजन करण्यासाठी आपण 0-0-50चा मारा करू शकतो, ते सुद्धा आपण एकरी 2.5 ते 3 किलोप्रमाणे वापरावे। जे त्याच्या आधी तुमचा मका जर आपला छातीपर्यंत वाढलेला असेल किंवा 2 महिन्याचा असेल, त्यावेळेससुद्धा आपण वॉटर सोल्युबल आपलं खत व्यवस्थापन राहिलं असेल, जे काही एखादा डोस राहिला असेल, तर त्यावेळेस आपण छाती एवढा मका असेल, जस्ट पोटरीमध्ये आलेला असेल, त्यावेळेस आपण वॉटर सोल्युबल म्हणून 12-61 एकरी 2.5 ते 3 किलोप्रमाणे 2 वेळा सोडायचं। त्याच्यानंतर त्याच्या 15 दिवसानंतर आपला तुऱ्यावर येतो आणि तिथून आपलं 13-40-13 झिंक चिलेटेड असेल, ऑक्साईड असेल, पॉलिसल्फेट असेल, ही 2 खताची मात्रा आपण देऊ शकतो आणि त्याच्यानंतर 0-0-50 आणि इथं काही शेतकरी पोटॅशसुद्धा देतात आणि युरियासुद्धा वापरतात। जो तुऱ्याच्या अवस्थेमध्ये मका असतो त्यावेळेस कोणी युरिया पोटॅश सोडत असतं, कोणी नुसतं युरिया आणि झिंक सोडत असतं आणि कोणी इथं साधा पोटॅशचं पाणी करूनसुद्धा इथं आपण वॉटर सोल्युबल म्हणून हे सोडू शकतो। अशा प्रकारे जर आपण मका तुरे निघण्याच्या अवस्थेत किंवा कणस निघण्याच्या अवस्थेत जर अशी खताची व्यवस्थापन केलं तर आपला मका आपल्याला ॲव्हरेजपेक्षाही चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं। म्हणून तुरे निघताना आणि मक्याचं कणीस निघताना सांगितल्याप्रमाणे जर आपण खत व्यवस्थापन केलं तर मित्रांनो, आपला मका आपल्याला चांगलं उत्पन्न देऊ शकतो।
मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.